पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्ता ठाई माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, देवाने आम्हाला विश्वासाचं दान दिलेलं आहे. हे एक फार मोठी देवाची देणगी आहे. जगामध्ये पुष्कळ लोक आहेत, त्यांनी अजून देवाच्या विश्वासाला, देवाच्या प्रेमाला ओळखलेलं नाही, म्हणजे त्यांना दान मिळालेलं नाही आहे. अजूनही ते भटकत आहेत. अजूनही या जगाच्या लोभामध्ये, जगाच्या आशेमध्ये किंवा जगाच्या वाईटामध्ये लुडपडत आहेत. परंतु देवाने आम्हाला एक मोठं दान दिलेलं आहे, ते विश्वासाचं दान. आणि ज्यांनी विश्वास ठेवला आहे, देवावर विश्वास ठेवला आहे, त्यांनी धन संपत्ती आणि हे जगाचं जे लोभ त्याला एकदम सोडून दिलेला. कशासाठी? स्वर्गराज्यासाठी. स्वर्गराज्यासाठी. या जगामध्ये आम्हाला जे काही सुख भेटते ते आम्हाला स्वर्गामध्ये कामी येत नाही. परंतु या जगामध्ये आम्हाला जे दुःख भेटते, दुःख, या जगाचं दुःख, ते आम्हाला स्वर्गात नेते. आम्हाला दुःख झालं पाहिजे या जगामध्ये. येशूनं दुःख स्वीकार केलं. येशूला खूप दुःख झालं, पण त्यांनी ते दुःख त्यांनी फेटाळलं नाही, त्यांनी स्वीकार केला. आमच्या समोर सुद्धा चुनवती आहे किंवा आपल्या समोर एक ऑप्शन आहे. आम्ही काय करा? दुःखाला स्वीकार करावं किंवा सुखाला स्वीकार करावं? बायबलमध्ये एक सुंदर वचन आम्हाला सांगितलं आहे. आपण या जगामध्ये सर्वसाधारण लोक काय करत आहेत? गरिबीला दूर करत आहेत, म्हणजे गरिबीचा त्याग करत आहेत, गरिबीला तुच्छ मानत आहेत आणि अमीरीला स्वीकार करत आहेत. अमीर पैशाच्या मागे धावत आहेत. आणि त्याच्यामुळे काय होत आहे? आम्ही आमचे स्वर्गसुख गमवत आहोत. आम्ही बायबलमध्ये सुंदर असं वचन आपण ऐकतो. मत्तई अध्याय 19 वचन आम्ही 24 पासून वाचतो. मी आणखी तुम्हाला सांगतो, देवाच्या राज्यात धनवानाचा प्रवेश होणे ह्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल. जगाच्या दृष्टीने एकदम कठीण गोष्ट आहे. उंटाला सुईच्या नाकातून जाणे, पार करणे. काय म्हणतात देव? स्वर्गाच्या राज्यामध्ये श्रीमंताचा प्रवेश होण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल. एवढं कठीण आहे श्रीमंताला स्वर्गामध्ये जाणं. म्हणून प्रभू म्हणताय, आम्हाला सावधान करताय की आपण या जगाच्या सुख समाधानामध्ये, आशा लोभामध्ये आपण जातो तेव्हा आम्ही काय करत आहोत? स्वर्गीय सुख गमवत आहोत. म्हणून आम्हाला काय करणे आहे? आम्हाला या जगामध्ये दुःख झालं तरी, गरिबी आली तरी आपण गरीब राहावं. माणूस गरीब राहावं. पुष्कळदा काय होते माहिती आहे का? माणूस पैशासाठी धडपड करतो, ते तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु जेव्हा त्याच्या हातामध्ये पैसा येतो, त्याचा वापर कसा करतो तो, हे महत्वाचं आहे. पैशाचा चांगला, ज्याच्या जवळ पैसा असून सुद्धा तो गरिबी स्वीकार करत आहे, तो खरोखर धन्य आहे. पैसा आहे, परंतु मला गरज नाही मोठी मोठी गाडी घ्यायची किंवा मोठं बंगला बनवायची किंवा ऐशोआरामाची गरज नाही. मला जेवढं गरज आहे तेवढ्या मी भागवतो. आपल्या जवळ वस्तू असून सुद्धा पुन्हा त्या वस्तू घेणे, चांगल्या. माझ्याजवळ एक मोबाईल आहे, मोबाईल असून ह्या मोबाईल चांगला आहे, हे मोठा मोबाईल, ह्या त्याच्यापेक्षा चांगला मोबाईल. हे काय आहे? हे आहे श्रीमंती. त्याला म्हणतात श्रीमंती. पैसा जवळ असणे काही वाईट नाही आहे, परंतु त्याचा उपयोग कसा करत आहोत ते महत्वाचं आहे. पुष्कळ लोक आहेत, पैसा आहे त्यांच्याकडं, चांगले सुखाचं जीवन जगत आहेत, एकदम काय म्हणतात, अनावश्यक खर्च करत नाही. पैसा काही वाईट नाही आहे, परंतु वाईट काय आहे?
पैसा आम्हाला ज्या वाईटाकडे नेत आहे, वाईटाकडे उल्हास करणे, मजा करणे, पैसा आहे म्हणून. आणि काही काही लोक काय करतात माहित आहे, पैसा असतपर्यंत भरपूर आनंद, पैसा हे घेणे, ते घेणे, ते घेणे, ते घेणे, त्याच्यानंतर मग पैसा नाही, मग पुन्हा नाराज होणे. तसं नाही. तर याच्यामध्ये काय म्हणत आहे देव, तुम्ही पैसा ठेवू नका असं नाही, पैसा कमवा, कमवलंच पाहिजे, परंतु त्याचा गैरवापरामुळे आपण म्हणजे श्रीमंती असा आपण अनुभव, मी माझ्या जेवढा कोणी नाही, मला खूप मी अशा प्रकारचे हे करतो, माझ्याकडे गाडी आहे, घोडा आहे, मोबाईल, मोठा मोठा मोबाईल, ते श्रीमंतीचा घमंड आहे. म्हणून प्रभू म्हणत आहे, श्रीमंती सोडा. श्रीमंताला स्वर्गात जाण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल. म्हणून आम्हाला सुद्धा सुईच्या नाकातून जाण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं आहे. आणि समोर वचन म्हणत आहे, 29व्या वचनामध्ये का म्हणत आहे, 28व्या वचनामध्ये आपण वाचूया का म्हणत आहे. येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, पुनरुत्थित मनुष्याचा पुत्र आपल्या गौरवाच्या राजासनावर बसेल तेव्हा माझ्या मागे आलेले तुम्हीही 12 राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय निवाडा कराल. कोणाला म्हणताय? शिष्याला म्हणत आहे. आणि म्हणताय, आणखी ज्या कोणी घरे, भाऊ बहिणी, बाप आई, मुले किंवा शेत माझ्या नावाकरिता सोडले आहेत, त्याला अनेक पटीने मिळून सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल. प्रियजनो, जे लोक श्रीमंती, धन दौलत, शेती वाडी, आई बाप, भाऊ बहिणी, नाते हे सर्व सोडतात, कोणासाठी? येशूसाठी, त्यांना सार्वकालिक जीवन हे वतन मिळते, प्रभू येशू सांगत आहे. आणि म्हणून प्रभू म्हणत आहे, श्रीमंताला स्वर्गामध्ये जाण्यापेक्षा उंटाला सुईच्या नाकातून जाणे सोपे होईल. म्हणून आणि जो त्याग करतो त्याला अनंत जीवन हे वतन मिळते. आमच्या समोर एक चुनौती आहे किंवा आमच्याजवळ चॉईस आहे. आम्ही काय इच्छितो, आम्हाला काय समजते, त्याच्यानुसार आपण स्वीकार करूया आणि आपले जीवन बदलूया आणि स्वर्गराज्यासाठी आपण जीवन जगण्यासाठी प्रयत्न करूया. स्वर्गाचे राज्य आम्हाला मिळावे, आम्हाला अनंत जीवन मिळावे, आम्ही स्वर्गामध्ये जावे. हे श्रीमंती नको, हे मोठेपणा नको. हे श्रीमंती काय आहे? हे मोठेपणा आहे. मोठेपणा, माणसाजवळ पैसा असूनही लहानपण घेता येते आणि माणसाजवळ पैसा नसूनही मोठेपणा, पैसा नसूनही मोठेपणा, काही पैसा तर नाही बरं, कधी एक मोठेपणा, हे मोठेपणा म्हणजे श्रीमंती. म्हणून ह्या श्रीमंतीला आपण त्यागूया. श्रीमंती म्हणजे मोठेपणा किंवा गर्विष्ठपणा किंवा एक माझ्यासारखा कोणी नाही असं म्हणण्याची जे भावना आहे, दुसऱ्याच्या समोर लोक म्हणावं हा गरीब आहे, म्हणू दे, काही नाही, चांगलं असं म्हणल्याने आम्हाला आशीर्वाद मिळते. हा गरीब आहे, हा लहान आहे, हा विनम्र आहे असं म्हणल्याने, हा जास्त पैसा खर्च करत नाही, हा जास्त नुकसान करत नाही असं म्हणू दे लोक, तेव्हा काय होते, आम्ही लहानपण घेतो. तर म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, ख्रिस्ताने आम्हाला भरपूर शिकवलेलं आहे. आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आहोत. या विश्वासाला आपण अनुसरूया आणि स्वर्गात जाण्याची आपण तयारी करूया.